सोचो आधी रात को सुनसान सड़क पर ये दिख जाए। हमें ये जेसीबी ऑपरेटर मिला जो यहाँ इल्लीगल काम कर रहा था। जब हमने उसे रोकने की कोशिश की, उसने गाड़ी नहीं रोकी। तर असं जीवघेणा हल्ला करणे किंवा आम्हाला इजा पोहोचेल अशा प्रकारे गौणखनिजाची वाहतूक करताना असे प्रकार करत असताना सुद्धा असे असेल तरी आम्ही कुठेच मागे पडणार नाही आणि आमची जी काही अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीवर जी कारवाई आहे ती कारवाई पूर्ण सलग पुढे चालूच राहणार आहे. यासाठी मी नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे आणि मला यासाठी माझे सिनियर तहसीलदार साहेब किंवा EDO साहेब या सर्वांचं सहकार्य लाभलं, त्याबद्दल मी खरंच धन्यवाद मानतो. आणि हे सगळं करत असताना तालुक्यामध्ये या अवैध धंद्यांवर कारवाई करत असताना बऱ्याच अफवा पसरवल्या जातात, बऱ्याच वेळेस धमकी दिली जाते, बदली करण्याची धमकी दिली जाते. पण हे सर्व असेल तरी आम्ही जी कारवाई करतोय ती नियमानुसारच करत असल्यामुळे आम्ही या कुठल्याही धमकीला घाबरत नाही आणि आमचं जे नियमानुसार जे काम आहे ते आम्ही असेच कंटिन्यू करत राहू. आणि याबाबत तालुक्यामध्ये अत्यंत पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे आणि जे अवैध हे गौणखनिज वाहतूक उत्खनन आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करतोय. याबद्दल आमच्या प्रशंसा पण होत आहे आणि आम्हाला लोकांचे सहकार्य पण मिळत आहे. त्याबद्दल कोही तालुक्यातील सर्व जनतेचे तहसील कार्यालयामार्फत खूप खूप धन्यवाद.